भाजपकडून जळगाव विधान परिषदेसाठी नंदू महाजनांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जातो असं नंदू महाजन यांनी म्हटलंय। पक्षश्रेष्ठींनी सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपवली असं त्यांनी म्हटलंय। भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर नंदू महाजनांची ही प्रतिक्रिया आहे। पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा पक्षनिष्ठेची दखल या ठिकाणी घेतलेली आहे आणि भारतीय जनता पक्ष हा वेगळा कसा तर असाच हा पक्ष वेगळा आहे की काम करणाऱ्या पक्षाची दखल हा पक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याची दखल हा पक्ष घेत असतो। महायुतीचे जे सर्व आमदार असतील सर्व आमदारांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। सांगली, सातारा, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेसाठी मवियाच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे। सांगली, सातारा विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे। अहिल्यानगर विधान परिषदेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून राणी लंकेंना उमेदवारी देण्यात आली आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगर आणि जालना विधान परिषदेसाठी देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे।